हां राहू दे. ओके, परत एकदा घ्यायचं, लक्ष द्या. परत एकदा घेऊ आपण. कुठला पद्धत? पूर्ण जरा प्रॅक्टिस सेट किती आहे? प्रॅक्टिस सेट 2.3 क्वेश्चन नंबर 1. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धत सोडवायला सांगितलेले आहेत इंग्लिशमध्ये. स्क्वेअर मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. आता स्क्वेअर मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते बघूयात. लिहूया इथं पहिल्यांदा काय, पूर्ण वर्ग पद्धत. ठीक आहे, यालाच इंग्लिशमध्ये स्क्वेअर मेथड. खूप लक्ष देऊन नीट व्यवस्थित बघा. ठीक आहे, याच्यात आपल्याला आधी माहित होतं की ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. लेट मी चेंज दिस कलर. ओके, हा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट माहित आहे. ओके, याच्यात हा जो b दिसतोय ना, b दिसतोय, bx, हे b लक्षात घ्या. इथं एक फॉर्म्युला मी लिहून ठेवतो, b अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मग ही जी b अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, एकदा प्लस घ्यायचा, एकदा मायनस घ्यायचा. ते घेऊन मी आहे तसंच घेतो. बघा इथं हा एवढाच भाग उचलतो. ठीक आहे, मी इकडे ठेवतो. ओके, आणि एवढाच भाग मी परत उचलतो, मी जरा इकडे ठेवतो, मध्ये जरा जागा सोडतो. ही जी जागा सोडले ना, त्या जागा सोडलेल्या ठिकाणी याची जी उत्तर येते ना, b अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, ही एकदा प्लस मध्ये घ्यायचा, एकदा कशामध्ये घ्यायचा, प्लस मध्ये. ठीक आहे, एकदा कशात घ्यायचा, मायनस मध्ये घ्यायचा, एकदा मायनस मध्ये घ्यायचा. दोन्ही घ्यायचा, एकदा प्लस एकदा मायनस. फॉर्मॅट कळला? मग ह्या पद्धतीने केल्यानंतर पुढचा स्टेप सांगतो. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ. सांगा एक्झाम्पल. एक्स कितवा नंबर आहे तो? क्वेश्चन नंबर 1 बघूया. 3.2 का 2.3? 2.3. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 ओके इज इक्वल टू 0. या फॉर्मॅटमध्ये आहे. ओके, आता सध्या तुम्हाला काय पाहिजे, b अपॉन 2 पाहिजे. ही जी फॉर्मॅट आहे ना, ही फॉर्मॅट म्हणजे हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स. हा जो c प्लस c इज इक्वल 0 आहे ना, हा -20 इज इक्वल टू 0. जसं आहे तसंच करू. ओके, मी काय करतो, इकडचा हा एक्स प्लस एक्स स्क्वेअर लेफ्टला ठेवतो, ठेवला. इकडचा -20 इज इक्वल टू 0 थोडंसं राईटला ठेवतो. बाकीचं आपल्याला इथं ठेवायचं आहे. खूपच दूर झाला, जरा इथं ठेवतो. ठीक आहे, आता काय घ्यायचं आहे, इथं काय म्हणलं होतं मी, b अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, एकदा प्लस एकदा मायनस मध्ये. ओके, मग ते आता घेऊया, पहिला काढूया ना. काय काढायचं, b अपॉन 2. b अपॉन 2 काढूया. b अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. b किती आहे बघा, याच्यात b किती आहे, 1 आहे. मग 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 1 ला 1, 2 चा स्क्वेअर 4. b अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर किती आला, 1 अपॉन 4. मग 1 अपॉन 4 काय करायचं, एकदा प्लस एकदा मायनस. मग मी हे ते राऊंड काढतो. ही जी आहे ही नंबर घ्यायचा आपल्याला, एकदा प्लस मध्ये घ्यायचंय. ओके, तेच एकदा मायनस मध्ये घ्यायचंय. चिन्हाला विसरू नका बरं का. एकदा प्लस मध्ये, एकदा मायनस मध्ये. ओके, इथपर्यंत कळाली. पुढे पुढे आता ग्रुपिझम करायचा. काय करायचा, ग्रुपिझम म्हणजे काय, इथून इथपर्यंतचा ग्रुप आणि बाकीचं राहिलेलं ग्रुप. ओके, एवढा नीट लक्ष द्या. इथे काय करायचं, मी एक टेक्निक सांगतो. इथे दोन्ही प्लस प्लस असेल तर प्लसच घ्या, दोन्ही मायनस मायनस असेल तरीही प्लस, दोन्ही चिन्ह सारखे असेल तर प्लस,
दोन्ही चिन्ह वेगवेगळे असेल, एकदा प्लस एकदा मायनस असं असेल तर मायनस घ्यायचा. लक्षात, दोन्ही चिन्ह सारखे असेल तर प्लस, मायनस मायनस असेल तर प्लस, प्लस प्लस असेल तर प्लस प्लस. लक्षात घ्या, दोन्ही चिन्ह सारखे, प्लस प्लस असेल प्लस, मायनस मायनस प्लस, वेगळे वेगळे असेल मायनस प्लस असेल मायनस, प्लस मायनस असेल मायनस. हे डोक्यात ठेवा. मग मी इथे ब्रॅकेट करतो. ओके. इथे हा जो आहे या कंटेंटचा एक्सचा अजिबात विचार करू नका. एक्स स्क्वेअर हा कशाचा स्क्वेअर आहे? एक्सचा. कशाचा? एक्सचा. आणि हा 1 कशाचा स्क्वेअर आहे? 1 चा. 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2 चा स्क्वेअर आहे ना, म्हणून मी तर स्क्वेअर लिहितो. हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट तुम्हाला आधीच लिहून ठेवा. बघा आता परत सांगतो, ब्रॅकेट केला स्क्वेअर, चिन्ह सेम आहेत म्हणून प्लस, एक्स चा वर्ग आहे म्हणा, एक्स स्क्वेअर हा कशाचा स्क्वेअर आहे? एक्सचा. 1 कशाचा स्क्वेअर आहे? 1. 2 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2 चा. झालं. बाकी आहे तसंच, हे आहे तसंच, -1/4 -20 इज इक्वल टू 0. इज इट ओके? इथपर्यंत ओके. आता पुढे मी जरा थोडस हे सगळा भाग, इथपर्यंत तुम्हाला कॉम्प्लिकेटेड होता, हा ठीक आहे. पुढे कॅल्क्युलेशन आहे फक्त. काय आहे? कॅल्क्युलेशन. मी जरा यांना पण साईडला घेऊ आपण इकडे. ठीक आहे. आता जेवढा कॅल्क्युलेशन आहे तेवढाच आपण उचलून घेऊ. ठीक आहे, इथपर्यंत ओके. इथं हा जो भाग आहे शेवटपर्यंत तसंच ठेवा. यांची कॅल्क्युलेशन करायचं. आता इथं काही नसेल तर 1. ओके. मग आपल्याला फ्रॅक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन येतं. हे तुम्हाला मायनस मायनस मध्ये दिसतंय हो ना. -2 इज इक्वल टू मायनस मायनस मायनसच करतो, पण त्या दोघांची काय करतो? प्लस करतो, म्हणजेच -4. ओके. तसाच इथं पण लिहायचं आहे, मायनस मायनसच आहे ना, म्हणून मायनस लिहिला. ब्रॅकेट करा. दोघांची काय केली मी? ऍडिशन. या दोघांची पण ऍडिशन 1/4 प्लस 20/1 इज इक्वल टू 0. वरचा हे जे आहे हे आहे तसंच. हे जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आहे तसंच घ्या. ओके. पुढे आता इथंच कॅल्क्युलेशन करा. इथे हा करा कॅल्क्युलेशन. बघा इथं 4 आहे, इथं 1 आहे. 1 ला किती करायचं आहे? 4 करायचं आहे. 1 ला 4 ने मल्टिप्लाय केला तर 4 होतो, बरोबर. इथे सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायचं? 4 ने. 20 ला सुद्धा. आता कॅल्क्युलेशन करूया. इंटू ब्रॅकेट 1 ला 1 प्लस ला प्लस, 20 इंटू 4 80/4 एकदम एकदाच घ्या इज इक्वल टू 0. हा परत आहे तसंच. ठीक आहे. आता पुढे कॅल्क्युलेशन 1 + 80 81/4 ब्रॅकेट लिहायची गरज नाही इज इक्वल टू 0. परत हा आहे तसंच. ओके. इथपर्यंत आलोय आपण. आपण आता ह्याला सुद्धा थोडंसं लहान करून तिकडे ठेवूया. जे कॅल्क्युलेशन तिथपर्यंत आलं तिथपर्यंतच आपण घेऊया. ठीक आहे. आता इथपर्यंत आलोय आपण. हा आपण घेऊया इकडे कॅल्क्युलेशन. बघा पुढे नीट लक्ष द्या. आता काय करायचं? इक्वलला इक्वल ठेवा. हा मायनस आहे ना, तिकडे गेल्यानंतर 81/4. इकडे ब्रॅकेट x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. इथपर्यंत आलं. इथं काय करायचं? दोन्ही बाजूला वर्गमूळ काढायचं. काय काढायचं? वर्गमूळ काढू. ठीक आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके. बोथ साइड. मग स्क्वेअर रूट काढल्यानंतर स्क्वेअर जातो, जसंच्या तसं लिहायचं, फक्त स्क्वेअर काढायचं. x + 1/2. ओके. हे समजलंय का? बघा इथं समजा मी 2 चा स्क्वेअर केला. ठीक आहे. 2 चा स्क्वेअर किती? 4. 4 चा स्क्वेअर रूट किती? 2. आतलं येतं ना, वर्ग जातो.
4चा स्क्वेअर रूट किती 2 येतो ना, म्हणजे हे वर्ग जातो, म्हणजे हे स्क्वेअर जाते गेली. आता इथे 81 कशाचा स्क्वेअर आहे 9, मग इथं 9 घ्यायचा. 4 कशाचा स्क्वेअर आहे 2. कधीही लक्षात घ्या कशाचाही स्क्वेअर रूट किंवा वर्गमूळ हे एकच येत नाही, प्लस मध्ये पण येतं मायनस मध्ये पण येतं. मग आपण आता इथं एकदा प्लस एकदा मायनस घ्यायचा. प्लस मायनस 9/2. 9 कसं आलं 81चा स्क्वेअर रूट आणि 2 कसा आला स्क्वेअर रूट. ओके, आता इथपर्यंत आलोय आपण. याला मी पुसतो, सॉरी. आता मी परत याला जागेवर ठेवूया. आपण कुठपर्यंत आलो तिथून सुरू करूयात. ठीक आहे, इथपर्यंत आलंय. ओके, जरा जास्तच जास्त झालं. ठीक आहे, आता काय करायचं एकदा प्लस एकदा मायनस. फॅक्टरायझेशनच्या वेळेला करत होतो ना अवयव पद्धतीमध्ये तसं. एक्स प्लस 1/2. ओके, त्यानंतर इज इक्वल टू एकदा 9/2 और परत एक्स प्लस 1/2 एकदा मायनस 9/2. मग इज इक्वल टू ला इज इक्वल टू एक्स ला इथंच ठेवा, 9/2 ला 9/2 प्लस 1/2 तिकडे गेल्यानंतर मायनस 1/2 और ला आर. एक्स ला इथंच ठेवा, मायनस 9/2 ला मायनस 9/2 मायनस 1/2. परत इथं डिनोमिनेटर सेम आहे 2 9 मायनस 1 बरोबर बरोबरला बरोबर. एक्स इज इक्वल टू 8/2 किती येतं 4. एक्स इज इक्वल टू किती आलं 4. इकडे बघा आता मायनसला मायनस, आता 9/2 प्लस 1/2 इथे केलं नाही का सेम. ओके, बरोबर मायनसला मायनस 2 ला 2 9 प्लस 1 10 2 पंचे 10 मायनस 5. एक्स इज इक्वल टू मायनस 5. एक आन्सर आली एक्स इज इक्वल टू 4, दुसरा आन्सर एक्स इज इक्वल टू -5. ओके, डन डन. लिहा.